भाऊ फक्त वरती उभे राहा. हा लाईव्ह चालू आहे. लाईव्ह हा. आज नाशिक शहर सेवा दलातर्फे केंद्र सरकारने जे महागाई वाढवली आहे त्याच्या विरोधामध्ये निषेधामध्ये रवी मिलनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी नाशिक शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंतराव ठाकूर, आमचे मित्र अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सुरेशजी मारू, उपस्थित सर्वच पदाधिकारी, अण्णा आहे, आमच्या चारुशीला ताई आहेत, मैन काका आहेत, उमाकांत आप्पा आहेत, सगळेच आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा आभार आणि धन्यवाद स्वागत करतो. मित्रांनो, केंद्रामध्ये जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार प्रस्थापित झालं तेव्हापासून 2014 पासून तर आजपर्यंत 2021 पर्यंत या केंद्र सरकारने या देशाच्या अर्थव्यवस्थेची, कृषीची, उद्योगाची, शिक्षणाची, रोजगाराची काय परिस्थिती करून ठेवली हे आपण वारंवार समजून घेतो, जाणून घेतो, परंतु आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून मी सांगतो, जेव्हापासून 2014 पासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार स्थापन झालेले आहे, या सरकारने यांचे धनडांगडे उद्योगपती मित्र जे आहेत यांचं दररोज 450 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय. हा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज तुम्ही करा. 2014 पासून तर आज तागायत रोज याचा ॲव्हरेज जवळपास 420 करोड रुपये प्रत्येक दिवसाला आलेला आहे. सरकारकडनं या सरकारने जवळपास 220 कोटी रुपये पर डे उचलले. सरकारकडनं म्हणजे सरकारी ज्या संस्था आहेत, आरबीआय जे आहे, आरबीआयकडे जे आपलं भांडवल जमा असतं, उद्या देशावर काही आपत्ती आली, देशावर कुठच्या प्रकारचं संकट आलं, दुष्काळ पडला, युद्धाला सामोरं गेल्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती, या सगळ्या गोष्टींसाठी जो रिझर्व्ह फंड असतो त्या फंडामधून सुद्धा या सरकारने जवळपास 220 कोटी रुपये पर डे या सरकारने उचलून घेतलं आणि सगळं भारत सरकारच्या तिजोऱ्या या रिकाम्या करून ठेवल्या. देशाचे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असे आहेत की यांनी कुठच्याही प्रकारची देशाची संस्था उभारलेली नाही. केंद्रामध्ये जेव्हापासून काँग्रेसचं सरकार होतं, आमचे जाणकार पंतप्रधान, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ज्या पद्धतीने हा देश उभा केला, त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिराजी गांधी असेल, राजीवजी गांधी असेल, डॉक्टर मनमोहन सिंग असतील, यांनी प्रत्येकाने जी सुरुवात केली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा, त्याच्यामध्ये वाढच केली. नरेंद्र मोदी एकमेव अपवाद आहे की जे पंतप्रधान झाल्यापासून या देशामध्ये खऱ्या अर्थाने महागाई, बेरोजगारी ही वाढत गेलेली, उद्योगधंद्यांची वाट लागलेली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून एकमेव क्षेत्र असं होतं की ज्याच्यामध्ये नफा आणि ज्याची वाढ होत होती ते म्हणजे कृषी क्षेत्र. सातत्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये घसरण होत असताना भारतातल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उन्हातानामध्ये आपल्या कष्ट करून, घाम गाळून त्या जमिनीतून सोनं निर्माण करण्याचं काम केलं. आणि आता तिथे ज्या वेळेस कृषी क्षेत्र यांना व्यापाराचा मोठा केंद्र दिसायला लागलं त्यावेळेस यांनी या कृषी कायद्यामध्ये बदल घडवला. कृषी कायद्यामध्ये अर्ध्या रात्रीत बदल घडवला आणि लगेच ते कायदे आणले असं नाहीये. यांच्या मित्रांनी बघून घेतलं की आपले उद्योगधंदे चालत नाहीये. खऱ्या अर्थाने या देशाची वाट लावली ती नोटबंदीने. देशामध्ये नोटबंदी केल्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प पडले. शेकडोंच्या वरती लोक फक्त आपल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेले. परंतु या सरकारला कुठच्याही प्रकारच्या संवेदना नाही. त्यांनी आज तागायत मृत्युमुखी पडलेल्या आमच्या बांधवांना कुठच्याही प्रकारची श्रद्धांजली वाहिलेली नाही. त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने जो जीएसटी आणला त्या जीएसटीला आजही व्यापारी लोक तोंड देत आहेत. आत्ताही ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केला, व्यापारी लोकांना व्यापार करावा, कोरोनासारख्या परिस्थितीला तोंड द्यावं, दिवसातून 2 वेळा 4 वेळा दुकान बंद असताना नोकरदार वर्ग सांभाळायचा, लाईट बिल भरायचं, घरपट्टी भरायची, पाणीपट्टी भरायची, घरचा प्रपंच चालवायचा, अशा परिस्थितीत असताना सुद्धा जीएसटीने कुठच्याही प्रकारची त्यांना दिलासा दिलेला नाही. आणि तरी सुद्धा हे सरकार
निर्लज्जपणे स्वतःची पाठ टपटपवून घेतं की आम्ही कशा पद्धतीने या देशाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो। या सरकारने, केंद्र सरकारने, भाजप सरकारने या देशाची अतोनात नुकसान केलेलं आहे। आज तागायत भारतामध्ये एवढं नुकसान करणारं सरकार प्रस्थापित झालं नव्हतं। हे सरकार नरेंद्र मोदीच्या स्वरूपामध्ये आणि भाजपच्या स्वरूपामध्ये केंद्रामध्ये प्रस्थापित झालेले आहे। आपण बघतो पेपरमध्ये आता सुरू झालेले आपले नेते राहुलजी गांधींनी राफेल घोटाळा काढला होता, त्यावेळेस त्यांची टिंगल करण्यात आली होती। वारंवार राहुल गांधी सांगत होते की राफेलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे, त्याच्यामध्ये फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे। परंतु हे जे भक्त आहेत, पेड ट्रोलिंग करणारे जे काही सोशल मीडियाचे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी राहुल गांधींची टिंगल केली आणि आज फ्रान्समध्ये त्या व्यवहाराची चौकशी सुरू झाली। तिथे त्यांनी एक वेगळा न्यायाधीश त्या चौकशीसाठी नेमलेला आहे आणि त्यांनी तिथे मान्य केलेलं आहे की राफेलमध्ये काहीतरी गडबड झालेली। आपण काँग्रेस पक्षाचे आपले सन्माननीय नेते राहुलजी गांधी हे किती अभ्यासपूर्ण आहेत, किती या देशाच्या लायक आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आपल्यासाठी तर ते आपले सन्माननीय नेते आहेच, परंतु ज्या पद्धतीने त्यांची बदनामी करण्याचं काम केंद्र सरकारने, भाजपने केलं, याला सुद्धा आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे। राहुल गांधींनी सर्वात पहिले सांगितलं होतं की कोरोना ही महामारी भारतात आली तर आपल्या देशाचं अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, परंतु त्याही वेळेस केंद्र सरकारने राहुल गांधींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांची टिंगल टवाळी केली। त्याच्यानंतर कोरोना आला, पहिली लाट आल्यानंतर नरेंद्र मोदींनी सांगितलं की हा महाभारत 18 दिवसात जिंकलेलं आहे, कोरोनावरचं युद्ध आपल्याला 21 दिवसात जिंकायचं आहे। आज 2 वर्ष जवळपास होत आले, अजूनपर्यंत भारतामध्ये कोरोनावर आपण विजय मिळवलेला नाही। आज लस आपण बघतो काय अवस्था झालेली आहे, 4% लोकांना फक्त दोन वेळची लस दिली गेलेली आहे आणि 12 ते 18% लोकांना फक्त 1 टाइमची लस दिली गेलेली। हे कधी सुरू झालं? म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून जेव्हा तुम्ही लसीकरणाची मोहीम सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत फक्त 18% लोकांना दिलेलं आहे। म्हणजे दर 6 महिन्याला 18% लोक जरी म्हटलं तर पुढचे 4 वर्ष लागून जातील तरी पूर्ण भारताची लसीकरण मोहीम पूर्ण होणार नाही। आणि ज्यांना पहिला डोस दिलेला आहे, दुसरा डोस दिलेला आहे, ते पुन्हा संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे। अशा अवस्थेमध्ये केंद्र सरकारने आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। कोरोना महामारीमुळे उद्ध्वस्त झालेला आरोग्य विभाग, त्या कोरोना महामारीमुळे उद्ध्वस्त झालेल्या आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक विभाग, हे 2 क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बाधित लोक सापडत आहेत। स्थलांतरित नागरिकांचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, स्थलांतरित नागरिक सुद्धा ज्यावेळेस जात होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेलेले आहे। या सरकारने, केंद्र सरकारने वारंवार जनतेच्या हिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे। जनतेला आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा देण्याचं काम केलेलं नाही। जगामध्ये संपूर्ण जगातली जी काही देश आहेत त्यांच्याकडे कोरोनाची महामारी आल्यानंतर त्या लोकांनी आपल्या नागरिकांसाठी विविध प्रकारचे आर्थिक पॅकेज डिक्लेअर केले, आपल्या जनतेला सांभाळण्याचं काम केलं। भारतात असं कुठच्याही प्रकारचं झालेलं नाही। भारतामध्ये आज सुद्धा कुठच्याही प्रकारचं आर्थिक पॅकेज दिलं जात नाही। मनरेगा जी काँग्रेस गव्हर्नमेंटची स्कीम होती, त्या स्कीमचं नरेंद्र मोदींनी संसदमध्ये टिंगलटवाळी केली की आम्ही ही तुमची स्कीम आहे ना, हे तुमच्या अपयशाचं स्मारक म्हणून आम्ही जिवंत ठेवू। परंतु त्याचे आकडेवारी आलेली आहे की या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वात जास्त रोजगार उपलब्ध जर कोणी करून दिला असेल तर ते मनरेगाने करून दिलेलं आहे। हे ह्या आमच्या नेत्यांच्या दूरदृष्टिकोन होता। त्यांनी लांबपर्यंत विचार केला का या देशातला सर्वसामान्य नागरिक, असंघटित मजूर, असंघटित आमचे नागरिक यांच्यापर्यंत दोन दिवसाचं काम केलं पाहिजे, त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा झाला पाहिजे। सन्माननीय सोनियाजी गांधींनी कृषी आपलं धान्य विधेयक आणलं होतं, खाद्य धान्य संदर्भात फूड बिल आणलं होतं, त्या फूड बिलचं सुद्धा यांनी टिंगलटवाळी केली। आणि आज नरेंद्र मोदी छातीठोकपणे सांगतात की आम्ही देशातल्या 80 कोटी लोकांना रेशनच्या माध्यमातून खाण्याचं अन्नधान्य पुरवत आहेत, विनामूल्य पुरवत आहेत। योजना केंद्रामध्ये आपल्या केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, डॉक्टर मनमोहन सिंग बसले होते, सोनिया गांधी आजारी असताना सुद्धा त्या उठून आलेल्या होत्या फक्त हे बिल पास करण्यासाठी। आणि त्याचा उपयोग आज देशामधल्या सर्वसामान्य, मग ते मोलकरीण असतील, मजूर असतील, असंघटित व्यापारी, असंघटित मजूर असतील, या सर्वांना या योजनेचा आज लाभ होतोय आणि रेशनमधून फुकट धान्य मिळतोय। काँग्रेसच्या सरकारांनी
त्यांनी या देशासाठी काय काय योगदान केलेलं आहे, किती बलिदान दिलं आहे, याच्यासाठी 8 दिवसाचा सप्ताह सुद्धा कमी पडणार. इतकं योगदान प्रत्येकाने दिलेलं आहे. छोट्या छोट्या गावातल्या वस्तीपासून तर केंद्रात असलेल्या आमच्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने हा देश घडवण्यासाठी, या देशाला उभारी देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वतःचं घरदार विकून स्वतःच्या घराची वाताहत होत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून देशाचं कसं कल्याण होईल, देशासाठी काय करता येईल याचा उपाययोजना शोधण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण सामान्य कार्यकर्ते ज्यावेळेस काम करत असताना आपल्याला मोठं व्यासपीठ उपलब्ध होत नाही, आपल्याला मोठ्या कार्यक्रमांमध्ये बोलण्याची संधी मिळत नाही. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी व्यापार करतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो, त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचं जरी आपण प्रबोधन केलं, त्यांना जरी केंद्र सरकारच्या काय काय चुका चाललेल्या आहेत, केंद्राने कुठे कुठे चुकीचे धोरण राबवलेले, कशा कशा पद्धतीने सगळ्या गडबड घोटाळे केलेले, आणि काँग्रेस पक्षाचे काय काय देश स्वतंत्र होण्यापासून तर आतापर्यंत काय काय योगदान आहे, हे जरी आपण त्यांना समजून सांगितलं. म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव आज वाढत आहेत, क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाचे दर बाजारपेठेमध्ये 70 रुपये, पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये 143 रुपये कच्च्या तेलाच्या बॅरलचे रेट असताना सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांना पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव 50 रुपये लिटर आणि 60 रुपये लिटर पर्यंत मर्यादित ठेवता आले. परंतु केंद्र सरकारने ज्यावेळेस त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व देशाची वाताहत झाली, संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. आज त्यांनी 32 रुपये 90 पैसे फक्त केंद्र सरकारचा भार पेट्रोलवर आहे. म्हणजे पेट्रोलची जी मूळ किंमत आहे त्या मूळ किंमतपेक्षाही केंद्र सरकारचा भार जास्त आहे. आणि केंद्र सरकार कुठच्याही प्रकारे सामान्य लोकांना जो काही कमी रेट झाला होता त्याचा दिलासा देण्याचं काम करत नाही. आता त्यांचा नवीनच घाट घातलेला आहे. हळूहळू ते घरगुती गॅस हे 1400 रुपयापर्यंत घेऊन जाण्याच्या आता मार्गावर आहेत. म्हणजे गॅसचे जे सिलेंडर आहेत ते सुद्धा 1400 रुपयापर्यंत होईल. म्हणजे कुठच्या दिशेला नेतात? एका बाजूला तुम्ही उज्ज्वला गॅस योजना डिक्लेअर करतात, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःची पाठ थोपटवून घेतात. ज्या लोकांना ग्रामीण भागामध्ये वस्तीवर पाड्यांवर ज्या लोकांना म्हणजे रोजगार नाहीये असे लोक ते 1400 रुपये 1200 रुपयाचं कुठच्या प्रकारे घेणार आहे? आजच 900 रुपयापर्यंत होऊन गेलेले आहे. पण काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हे भविष्यात 1400 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 900 रुपयाचं सिलेंडर आज आमच्या माता भगिनींना घ्यायला परवडत नाही. शहरामधली अशी अवस्था झालेली आहे. शहरात रोजगार घटलेले आहेत. अनेक नोकरदार वर्गांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. जे नोकरदार वर्ग काम करतायत त्यांचे पगार कमी झालेले आहेत. अनेक लोकांना बळजबरीने रजा देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे हे देश हिताचं नाही आहे. एका बाजूला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ केला तर अक्षरशः कुठे दिवस आणि कुठे रात्र अशी तुलना करावं लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली. 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणणारे -32, 27, 30 च्या GDPला घुसून गेले होते. आजही आपण आजचा आपला GDPचा रेट पाहिला तर हा -7% हा GDPचा दर आहे. या GDPच्या दराप्रमाणे जर आपण चाललो तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यासाठी आपल्याला पुढचे 10 वर्ष लागून जाणार आहे. परंतु ते होत असताना 2020 साली आलेली महामारी आणि आज 2021चा अर्धा वर्ष, 1.5 वर्ष आणि पुढचे अजून काही वर्ष असा जर विचार केला तर ह्या दिवसांमध्ये काम केलेल्या लोकांचं जे कष्ट आहे ते शून्य होऊन जाणार आहे. कारण 2020ला जे देशाची परिस्थिती होती ती 2022 पर्यंतही होणार नाही पुढे. या देशाच्या राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने धोरणं राबवली, मनमानी पद्धतीने कारभार चालवला, कुठच्याही प्रकारे विरोधी पक्षाला सत्तेमध्ये म्हणा किंवा योजना राबवत असताना त्यांचं काय मत आहे, कुठच्या आपल्या त्रुटी हे समजून घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे आज या देशाची ही परिस्थिती झाली. म्हणून आपलं सर्व काँग्रेस जणांचं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या कुटुंबापासून, आपल्या मित्रपरिवारापासून, आपल्या समाजापासून, वस्तीपासून जितक्या जास्तीत जास्त लोकांचं जनजागृती करता येईल तेवढं करावं. थेंबे थेंबे तळस असे ही जी म्हण आहे. म्हणजे पुढे 2024ला जी लोकसभेची निवडणूक येईल त्यावेळेस आपले जे नेते मंडळी या देशाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी अहोरात्र जे झटत असतात त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपले हे आजचे ज्या पद्धतीने कार्यक्रम घेतला आहे हा कुठे ना कुठे त्यांना हातभार लागेल. आजचा हा जो कार्यक्रम सेवा दलाने इथे राबवलेला आहे, मी नाशिक शहर सेवा दलाचे, महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगला कार्यक्रम राबवलेला आहे आणि समाजाला जागृत करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे मी खरोखर त्यांचा आभार मानतो, कौतुक करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद.
वरती उभे राहा. खरं तर आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी कशा पद्धतीने नागरिकांची लोकांची सेवा करतो त्याचं जिवंत उदाहरण काल झालेल्या रविवार पेठेतल्या एका घटनेने आपल्या काँग्रेसचे नेते पदाधिकारी माननीय सुरेशजी मारू यांनी दाखवलं. आणि घटना झाल्या अवघ्या 20 सेकंदामध्ये त्या ठिकाणी त्यांचे सर्व कार्यकर्ते घेऊन त्यांनी गेले आणि त्या 2 माता भगिनींचे प्राण वाचवले. त्याबद्दल मी